प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। कारण बाप तर दिवसभर कामाला जातो आहे, त्याला माहित नाही घरामध्ये काय चाललंय। आई घरी आहे, लेकरू काय करताय, चूक करताय, आई हे काय करत असते, लेकराच्या चुका झाकत असते का बापाने मारू नये म्हणून। पण कोणत्या चुका झाकाव्या ह्याला सुद्धा लिमिट आहे, आपल्या हातामध्ये आहे ना। तुम्ही संस्कार द्या, तुम्ही संध्याकाळी बसताय, तुम्ही लेकरांना घेऊन बसा, लेकरांना घेऊन बसा, त्यांना म्हणा चला आपण बरं सगळेजण भजन करू, चला बरं आपण रामजप करू, चला बरं आपण नामस्मरण करू। तुम्ही हे जर लहानपणी केलं नाही ना, ते जेव्हा मोठे होतील, तरुणपणामध्ये येतील, त्यावेळेस जर तुम्ही त्याला सांगितलं ना बाळ्या कीर्तनाला जाऊन बस, ते म्हणून तुला गरज असेल तर जा, नाही तर घरीच राहा। का आता सांगून फायदा नाही, जेव्हा सांगायचं होतं तेव्हा तुम्ही सांगितलं नाही, म्हणून वेळ आहे तोपर्यंत। एकदा हातातून वेळ गेली विषय संपला, पुन्हा ती वेळ कितीही विचार केला हातामध्ये येणार नाही। विठ्ठल याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला, तुम्हाला धन्यता दिली त्या मातेला, का दिली की तिने असा पुत्र जन्माला घातला, कसा आपल्या महाराजांसारखा असा पुत्र जन्माला घातला की जो अखंड नामस्मरण करत होता, ज्यांनी नवरात्राचा 9 दिवस घट आपल्या हातामध्ये धारण केला, असा पुत्र जन्माला घातला, ज्यांनी साबलखेड, धानोरा, कुंभारवाडी, देवी निमगाव या सगळ्या गावांना हरिपाठाची सुंदर परंपरा लावून दिली, परमार्थाच्या मार्गाला ही गावं लावली, अशा महाराजांना धन्यता। विठ्ठल मग या ठिकाणी नामदेवराय फक्त त्या महाराजांना धन्यता देत नाहीत, फक्त त्या मातेला धन्यता देत नाहीत, अजूनही धन्यता देतात कोणाला, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वलित प्रसवलित याय प्रसवलित याय कुळाचा उदार कुळाचा उदार प्रसवलित याय प्रसवलित उद्धार। ज्यांनी अशा महाराजांना जन्म दिला त्या मातेच्या पूर्ण कुळाचा उद्धार होतो, पूर्ण कुळाचा उद्धार तर होतो बरोबर। नामदेवराय या ठिकाणी सांगतात की प्रसवलित या कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे, म्हणजे स्वतः तर तरुणच गेल्या, स्वतः तर तरले त्यात काही संशय नाही, पण आपल्या पूर्ण कुळाला सुद्धा जे मागे झाले आणि जे पुढेही होणार आहेत सर्व कुळाचा उद्धार करून गेल्या। म्हणून या ठिकाणी मातेला सर्वात मोठी धन्यता दिली आहे की ज्या वेळेस एक माता अशा पुत्राला जन्म घालते जो अखंड नामस्मरण करतो, जो अखंड नारायण गाय नारायण ध्याय असं भजन करतो, अखंड भगवंताचं चिंतन करतो, अशाला धन्यता तर देताच बरोबर। ज्याने जन्म घातला त्या आईला आणि आईच्या पूर्ण कुळाचा सुद्धा उद्धार होतो असं या ठिकाणी नामदेवराय सांगतात। कधी होतं, ज्यावेळेस आपला पुत्र अखंड नामस्मरण करणार होतो, म्हणून या ठिकाणी नामदेवराय सांगतात की धन्य
कृष्ण नारायण, की ज्यांच्या जीवनामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण आहे. मग आपल्याला प्रत्येकाला वाटतं की मला सुख मिळावं, मला भगवंताची प्राप्ती व्हावी, वाटतं प्रत्येकाला. पण करण्यासाठी जी मेहनत लागते ती आपल्यामध्ये नाही. मग ती मेहनत घ्यावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. आणि ते प्रयत्न ज्यावेळेस आपण करू, त्या मार्गाला लागू, त्यावेळेस भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मग काय करायचं सांगितलंय? अखंड भजन करायला सांगितलंय. आपण कीर्तन किती ऐकली आतापर्यंत? ह्या सप्ताहातली म्हणते 3 कीर्तन ऐकली, आजचं 4थं कीर्तन आहे. मागच्या 3ही कीर्तनामध्ये काय ऐकलं तुम्ही? की बाबांनो, भजन करा, नामस्मरण करा, ज्याने तुमचा उद्धार होईल, तुम्ही तरुण जाल. मग ह्याच्यासाठी भजन करायची गरज आहे. प्रत्येकाने सांगितलं, पण आमचं असं आहे, नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले. विठ्ठल असं काही करू नका. इकडून तिकडे वारं जाऊ देऊ नका. इकडून घुसलं तर इथं माथ्यात थोडं तरी बसू द्या. आणि जर बसला असन तर एकदा सर्वांनी मात्र भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय ठोबा रखुमार, 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 Obar Kumar, Obar Kumar, Obar Kumar, Obar Kumar, Obar Kumar, Obar मृदुंगाचार्य आपल्याला लाभले. कार्यक्रमच आपला सुंदर झाला म्हणायचा. गायकही तितकेच सुंदर आहे. असो, या ठिकाणी आपल्याला नामदेवराय सांगतात, बाबांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे नामस्मरण. मग या ठिकाणी सांगत आहेत की धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायणा, जे अखंड भगवंताचं नामस्मरण करतात अशा महाराजांना ते धन्यता देतात. पुढे चालून सांगतात की नारायण गाय, नारायण ध्याय, जो अखंड नारायणच गातो, नारायणच ध्यातो, अशाची माता सुद्धा धन्य आहे. बरोबर, ज्या मातेने अशा पुत्राला जन्म दिला जो अखंड नामस्मरण करतो, अशा त्या मातेला तर धन्यताच. बरोबर, ती माता तर ह्या जन्ममृत्यूच्या संसारातून, या दुःखरूपी संसारातून तरुण जाते यात संशय नाही, पण तिच्या पूर्ण कुळाचाही उद्धार होतो यातही काही संशय नाही. विठ्ठल मग या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की बाबांनो महत्त्वाचा मुद्दा तोच आहे. तिथंच येऊन थांबताय. धन्यता कोणाला, कोणामुळे कोणाला मिळाली? तर या सगळ्यांचं तात्पर्य जर तुम्ही शोधून पाहिलं, एकच सापडेल तुम्हाला की भजन, नामस्मरण हे सगळ्यात मुख्य साधन आहे. तुम्ही कुठलाही अभंग घ्या, त्यात अर्थ शोधायला जा, काय मिळेल तुम्हाला? काय पाहिजे आहे? फक्त भगवंताचं नामस्मरण. महाराजांना
महाराजांना धन्यता दिली. मग तर कोणत्या महाराजांना? आपल्या महाराजांना दिली. अजून कोणाला दिली? की ज्या महाराजांनी आपल्या प्रत्येक कामामध्ये भगवंत शोधला अशा महाराजांना धन्यता दिली. असे कोण होते? माझे सावता महाराज होते, जे म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, की ज्यांनी त्यांच्या कामामध्ये त्यांचा जो कांदा होता, भाजी होती, त्याच्यामध्ये भगवंत शोधला. अशा महाराजांना ते धन्यता देतात. माझे तुकोबराय, ज्या तुकोबरायांनी काय केलं नाही? नामस्मरण केलं. अहो, ज्या गृहस्थाने येऊन काट्याचा मार दिला, अशा गृहस्थाचे जाऊन पाय धरले, अशा गृहस्थाच्या घरी जाऊन म्हणतात की बाबा मला खूप मारलं ना, म्हणून हात दुखत असतील, म्हणून तेल घेऊन मालिश करायला गेले. असे सागरासारख्या अंतःकरणाचे माझे तुकोबराय, त्या तुकोबरायांना धन्यता देतात. अशा महाराजांना धन्यता देतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सर्व संतांना धन्यता देतात. का देतात? त्यांनी काय केलं आहे? फक्त एक केलं आहे, अखंड नारायण गाय नारायण ध्याय. काय केलं? अखंड फक्त भगवंताचं स्मरण केलं. त्याला अंतःकरणामध्ये आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, ओ आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 तेने विना जीवा सुख नये, तेने विना जीवा, तेने विना जीवा, तेने विना जीवा, जीवा जीवा जीवा, तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख नये, येरती माईक दुःखाची जनाती, येरती माईक दुःखाची जनाती, प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.